कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या घरची लक्ष्मी हॉस्पिटलमध्ये आहे आणि आपण इकडे बोल्यावर चढतोय, हे बरं नाही वाटत मनाला। कॅन्सल करूया का खरंच, पुढे ढकलूया? म्हणजे आपण चांगल्याच हेतून हा मुहूर्त अलीकडे घेतला, पण आता जर आपल्याला कम्फर्टेबल वाटत नाहीये तर हरकत काय आहे? पुढे ढकलूया, अक्षरा आल्यानंतर बघू या लग्नाचं वगैरे। मास्तरीन बाईसनी नाही चालणार ते। म्हणजे आधी म्हणला मुहूर्त अलीकडे घेऊया, आता म्हणा लागलाय पुढे ढकलूया। काय खेळ आहे काय? आज असं उद्या तसं असं चालणार नाही बघा। एवढा आटापिटा मास्तरीन बाईंनी कशासाठी केलाय? तुमचं लगीन लवकरात लवकर व्हावं म्हणताना केलाय ना। आता त्या इथं नाही तर काय त्यांच्या सगळ्या प्रयत्नांवर असं पाणी फिरवायचं काय आपण? स्वतःचं डोसकं लई चालवायला जाऊ नका, ग बसा। अधिपती, काय बरोबर बोलतोय मी? अरे पण वडिलांशी बोलण्याची ही पद्धत आहे का? काय बोलायचं कसं बोलायचं हे मला तुम्ही सांगायला जाऊच नका। अरे हो अधिपती, पण नाही, आणि आई साहेबांची जागा घ्यायला तर तुम्ही अजिबात जाऊ नका, समजलं ना? तोलून मापून बोलायची आमची सवय नाही। जे काय मनात येईल ते खटदिशी बोलून मोकळवत असतोय आम्ही। आणि तुम्ही आता लई इशे हार्ड करत बसू नका। सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत, सगळ्यांनी सगळं कळवलेलं आहे। आता परत ह्याच्यात बदल नको। मास्तरीन बाईसनी ते आवडणार नाही आणि त्यासनी उलट अजून जास्त त्रास होईल तुम्ही असं काहीतरी केलं तर। त्यांना त्रास द्यायचा का आपण अजून? बरोबर आहे अधिपतीचं। अक्षरा बरी होऊन परत आली आणि तिने बघितलं की आपण लग्नच केलं नाही, तर तिला असं वाटेलच ना की तिने एवढी मेहनत जी घेतली होती, सगळी तयारी केली होती, ते सगळं वाया गेलं। म्हणजे तुम्ही बघा, ठरवा काय करायचं ते, पण आधीच तिची मनस्थिती इतकी नाजूक आहे, त्यात तिला त्रास देणं मला योग्य नाही वाटत आहे। हे पण खरं आहे। किमान मला असं वाटतं की आपल्या लग्नाला अक्षरा हजर पाहिजे ना इथं। ती असल्याशिवाय कसं करणार? हा, त्या येणार लग्नाला, ते माझ्याकडे लागलं। हो ना, मलाही पाहिजेच आहे ती। म्हणजे घरची लक्ष्मी तर असायलाच हवी ना लग्नात। तुलाही असं वाटतंय ना? हो अर्थातच हो, माझ्या लेकीपेक्षा जास्त प्रेम केलंय मी तिच्यावर। ती मला लग्नात असायलाच हवी आहे। अधिपती, मला वचन दे, काही करून तू तिला लग्नाला घेऊन येशील। वचन बिचन सोडा, पण राहतील त्या हजर। नाही, पण जर अक्षरा इथं नस... अहो, तो प्रयत्न करेल असं म्हणतोय ना, ऐका ना त्याचं। चला आता इशे एंड करा, ते मेहंदीचा कार्यक्रम चालू द्या, जे काय आहे ते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।